नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या एका वर्षापासून जवळपास जर आपण बघितलं तर आय-डी-बी-आयची जी रिक्रुटमेंट आहे ती रिक्रुटमेंट थोडीशी स्लो झाली होती आणि ह्या स्लो झाल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं की आय-डी-बी-आयने तिची रिक्रुटमेंट जी आहे ती कमी का केली आहे. तर आय-डी-बी-आयने रिक्रुटमेंट कमी नव्हती केली, ॲक्च्युअली थोडा पॉज त्यांनी घेतला होता. कारण मागच्या 2 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर एन नंबर ऑफ वॅकन्सीज आणि एन नंबर ऑफ रिक्रुटमेंट जे आहे त्या आय-डी-बी-आयद्वारे घेतल्या गेल्या होत्या. एक थोड्याशा पॉज नंतर आय-डी-बी-आय परत एकदा ॲक्शनमध्ये आलेली आहे. आय-डी-बी-आयने एकाच वेळेला 2 रिक्रुटमेंट जे आहे ते या ठिकाणी आणलेले आहेत. आय-डी-बी-आय मध्ये जर आपण बघितलं सध्या टोटल 1300 वॅकन्सीज जे आहेत, टोटल 1300 वॅकन्सीजचं नोटिफिकेशन आय-डी-बी-आयने या ठिकाणी आणलंय. मात्र ते एका नोटिफिकेशनमध्ये किंवा एका नोटीसमध्ये न देता 2 वेगवेगळ्या नोटीसमध्ये दिलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता असिस्टंट मॅनेजर ही एक पोस्ट आहे, त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर याला आपण ग्रेड ए आणि याला ग्रेड ओ असं त्यांनी नाव दिलेलं आहे. तर ग्रेड ए जे आहे, ग्रेड ए साठी आपल्याला थोडासा एक्सपिरियन्स हवा असतो, पण जो जॅम आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जो ग्रेड ओ आहे त्याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय करू शकतो. एक सुंदर रिक्रुटमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. टोटल 1300 वॅकन्सीज आहे, त्याच्यापैकी 200 वॅकन्सीज एएमच्या आहे आणि जॅमच्या वॅकन्सीज ज्या आहेत ते या ठिकाणी 1100 आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे आय-डी-बी-आयचे जे नोटिफिकेशन आहे, आय-डी-बी-आयच्या नोटिफिकेशनमध्ये एक जे सॅलरी स्ट्रक्चर किंवा सिलेक्शनची प्रोसेस कशी असेल, कुठे आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे, कुठे एक्सपिरियन्स नको, या संदर्भाचा एक ओव्हरऑल जो काही पूर्ण व्हिडिओ जो आहे तो मी या ठिकाणी तुमच्या समोर सादर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या काही दिवसामध्ये आम्हाला बऱ्याचदा येऊन विचारलं की सर मागच्या 6 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर आय-डी-बी-आयने रिक्रुटमेंट जी आहे ती काढलेली नाही, याच्या मागचं नेमकं रिझन काय. रिझन हेच होतं की थोडासा पॉज होता, परत रिक्रुटमेंट चालू झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही रेडी व्हायचे. परत या एन नंबर ऑफ रिक्रुटमेंट आपल्यासमोर या ठिकाणी असणार आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये वन बाय वन आपण जाणार आहोत की आय-डी-बी-आय जॅम आणि आय-डी-बी-आय असिस्टंट मॅनेजरसाठीचे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा जो क्रायटेरिया असेल तो क्रायटेरिया काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, त्याच्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने अप्लाय करायचे, अप्लाय केल्याच्यानंतर आपल्याला पेमेंट्स जे आहे स्केल कशा पद्धतीचे असतील, त्याच्यासाठी पण एक अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे काय आहेत. आपण ह्या वेगवेगळ्या ज्या काही आता एक्झाम्स आहेत, आर-बी-आय असिस्टंटचं नोटिफिकेशन ऑलरेडी येऊन गेलंय, तोही व्हिडिओ मी टाकला होता. त्याच्यानंतर आय-डी-बी-आय आलं, त्याच्यानंतर एस-बी-आय आणि आय-बी-पी-एसच्या ज्या काही वॅकन्सीज आहे किंवा रिक्रुटमेंट ज्या आहे त्या रिक्रुटमेंटच्या आपल्याला नोटीस ज्या आहे ऑलरेडी आलेल्या आहेत, कुठल्या तारखेला कुठला पेपर होणार, सगळ्या डेट्स आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत. अशा या सर्व येणाऱ्या नवीन रिक्रुटमेंटसाठी आपण बॅच जी आहे ती बॅच आपण स्टार्ट करतो आहे उद्यापासून 10 मार्च 2026 ही आपली नवीन बॅच जी आहे ती बॅच आपण स्टार्ट करतो, जिचा टायमिंग जो आहे तो ॲक्च्युली आफ्टरनूनची बॅच आहे. 11:30 सकाळ वाजेपासून तर 4 वाजेपर्यंतचा हा टायमिंग आपला आहे. उद्यापासून आपण डेमो लेक्चर जे आहे ते चालू करतोय. तर या डेमो लेक्चरमध्ये तुम्ही लोकांनी यायचं, डेमो करायचे. डेमो केल्याच्या नंतर जस्ट मेक शुअर इफ यू आर ओके विथ ऑल द थिंग्स, तर आपण पुढची प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू करून आणि येणाऱ्या ज्या अपकमिंग परीक्षा आहेत, येणाऱ्या ज्या अपकमिंग नवीन नवीन रिक्रुटमेंट आहेत त्यांना आपल्याला सामोरं जायचं आहे. तर आपण बघूयात की आजची ही जी रिक्रुटमेंट आहे ह्या रिक्रुटमेंटमध्ये नेमका सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो काय असं आपल्याला आज बघायला मिळणार आहे. बघा, कुठल्याही रिक्रुटमेंटची सुरुवात किंवा कुठलेही नोटिफिकेशन जेव्हा येतं, नोटिफिकेशन आल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष असतं ते असतं वॅकन्सीजवर, की सर वॅकन्सीज किती आहे. तुम्ही बघू शकता इथं टोटल वॅकन्सीज ज्या आहे, मी जॅमला आणि एएमला थोडंसाठी वेगवेगळं केलंय. पहिले आपण फक्त जॅमबद्दल बोलणार आहोत, त्याच्यानंतर मी असिस्टंट मॅनेजरबद्दल बोलेल. ही जी एक्झाम आहे किंवा ह्या ज्या वॅकन्सीज आहेत या वॅकन्सीज फक्त जॅमच्या आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ ह्या वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघतोय. बघा, टोटल वॅकन्सीज ज्या आहेत ना त्या 1100 आहेत. आता टोटल वॅकन्सीज 1100 आहेत, बट लक्षात ठेवा जेवढेही झोन आपल्याकडे आहे आय-डी-बी-आयचे ऑल झोन मिळून या वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अहमदाबाद, बँगलोर, भोपाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली एक्सेट्रा एक्सेट्रा टू पुणेपर्यंत आपल्याला यायचे. असे टोटल 16 जे झोन आहेत, ह्या 16 झोनची रिक्रुटमेंट जी आहे ही आपल्या समोर आणलेली आय-डी-बी-आयने. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का. मग सर एवढे सारे झोन आहे, 16 झोन आहेत, मग आपण 16ही झोनसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतो का. तर नाही, आपण 16 झोनसाठी अप्लाय करू शकत नाही. इथं त्यांनी क्लिअरली सांगितलंय की कॅन्डिडेट कॅन अप्लाय आफ्टर इन्शुरिंग देअर एलिजिबिलिटी ॲज पर द क्रायटेरिया ऑफ रिस्पेक्टिव्ह पोझिशन अँड विल अप्लाय फॉर ओनली वन ऑफ द अबव लिस्टेड झोन. हा इथं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे जे 16 झोन आपण दिलेले आहेत ह्या 16 झोनपैकी कुठल्या तरी एकाच झोनला तुम्ही अप्लाय करू शकता, बाकीच्या झोनला तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. कारण यांच्या ज्या एक्झामच्या डेट आहे टेंटेटिव्हली ज्या दिल्या एकाच दिवशी असणार आहे, त्याच्यामुळे कुठल्या तरी एकाच झोनला आपल्याला अप्लाय करायचे. मग सर आता आपण महाराष्ट्रातून जर अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्रातून अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स दिलेले, मुंबई, त्याच्यानंतर दुसरा आहे नागपूर आणि तिसरा आहे पुणे. या 3 झोनमधून तुम्ही कुठल्या तरी एका झोनमध्ये अप्लाय करू शकता. मग सर
मी समजा मुंबई, नागपूर आणि पुणे याच्या व्यतिरिक्त मला बाहेरच्या झोनमधून मला अप्लाय करता येईल का? तर लक्षात ठेवा, त्याला अप्लाय करत असताना इथं LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट हे दोन जे आहे एकदम अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट करायचे आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन ठिकाणी जाऊन जर अप्लाय करणार असाल तर आपल्याला थोडासा विचार या ठिकाणी करावा लागेल. सो मोस्ट प्रोबेबली मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की खूप चांगल्या वॅकन्सीज ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये टोटल 130 वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर नागपूरमध्ये बघितलं तर 50 वॅकन्सीज आहेत आणि पुणेमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 55 वॅकन्सीज आहेत. म्हणून 13 आणि 5 18, 18 आणि 5 ते 23 जवळपास 235 वॅकन्सीज जर आपण बघितल्या तर महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या आहेत. आउट ऑफ 1100 म्हणजे जवळपास 22 त्रिक 11 3 33 म्हणजे जवळपास 30% ऑफ द वॅकन्सीज ज्या आहेत त्या वॅकन्सीज महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या आहेत. सो आय डोंट थिंक सो की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अप्लाय करायची गरज IDBI ठेवलेली आहे. ह्या 3 वेगवेगळ्या झोनमध्ये आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहेत ते वाटले जाणार आहेत. आपण जे झोन आपल्याला जवळ आहे, कन्व्हिनियंट आहे त्या झोनसाठी आपण अप्लाय करायचं आहे. कारण याच्यामध्ये काय माहिती का, जवळपास तुम्ही जर समजा महाराष्ट्रातून अप्लाय करत असणार तर LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल एक अत्यंत महत्त्वाचा डिसिजन त्यांनी या ठिकाणी घेतलाय. आता पूर्वी कसं असायचं, समजा आपण जर अप्लाय केल्याच्या नंतर चला आपण गुजरातमधून अप्लाय करतोय, कुठल्या नॉन महाराष्ट्रीयन ठिकाणी अप्लाय करतोय, तिथलची असणारी जी लँग्वेज आहे, रिजनल लँग्वेज आहे, ती लँग्वेज आपण चला शिकून घेऊयात असं विचार जनरली विद्यार्थी करायचे. पण इथं त्यांनी क्लिअरली इन्स्ट्रक्ट केलंय की जर तुमचं सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जेव्हा तुम्ही येणार तेव्हा तुम्ही ज्या स्टेटमधून किंवा ज्या झोनमधून तुम्ही अप्लाय केलंय तिथलचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी DVच्या वेळेला प्रेझेंट करायचं आहे. मग अशा वेळेला आपण नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थी इथं डोमिसाईल सर्टिफिकेट प्रेझेंट करू शकणार नाही किंवा आपला विद्यार्थी बाहेरच्या कुठल्या डोमिसाईल जे आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे क्लिअर एवढं लक्षात ठेवा की आपल्याला या ठिकाणी मुंबई, त्याच्यानंतर नागपूर आणि पुणे यांच्यापैकीच कुठेतरी एकाच ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कारण एकापेक्षा जास्त ठिकाणी आपल्याला अप्लाय करता येणार नाही. तर ह्या रिस्पेक्टिव्हली या नंबर ऑफ वॅकन्सीज आपल्या समोर आहेत. चला सर, आता काही इम्पॉर्टंट डेट्स जनरली आता जे आहे इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या काय आहेत, तर कट ऑफ डेट जो आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा. आता डेट जी आहे ती 1 मार्च 2026 इथून आपलं जे ॲडव्हर्टाइजमेंट डेट जी आहे आपली या ठिकाणी आली होती. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं 8 मार्च पासून चालू झालंय. तर 19 मार्च पर्यंत तुम्ही या ठिकाणी 8 ते 19 या ड्युरेशनमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि ऑनलाईन टेस्ट जी आहे टेंटेटिव्हली जी डेट आहे आपली ऑनलाईन टेस्टची, ज्याला आपण MCQ टेस्ट म्हणतो किंवा ऑनलाईन टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो, त्याची टेंटेटिव्ह डेट आपल्याला जी आहे ती 12 एप्रिल 2026 मॉर्निंगच्या सेशन असं त्यांनी क्लिअर या ठिकाणी दिलेलं आहे. खाली आपली वेबसाईट आहे www.idbi.bank.in/IDBI. त्याच्यानंतर बँक करिअर करंट ओपनिंग इथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. त्याची जी काही लिंक आहे ती आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या ठिकाणी आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे. त्या लिंकला जाऊन आपण डायरेक्ट जे आहे तर ह्या लिंकला व्हिजिट करू शकतो आणि अप्लाय करू शकतो. तर दीज आर दी सम इम्पॉर्टंट डेट्स. याच्यातली सर्वात महत्त्वाची जी डेट आहे ती आहे 12 एप्रिल 2026, ज्या तारखेला आपला हा पेपर या ठिकाणी होणार आहे. चला पुढे जाऊ सर आपण. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी जर बघितली आपण, एलिजिबिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे एजचा. आता लक्षात ठेवा, हे जे एज लिमिट जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ना, हे एज लिमिट मी बद्दल सांगतोय. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ज्याला आपण ग्रेड O असं नाव दिलेलं आहे. तर याच्याबद्दल ग्रेड O बद्दल आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता एज लिमिट जे आहे ॲज ऑन 1 मार्च 2026, 1 मार्च 2026 नुसार जर आपण बघितलं तर तुमचं मिनिमम एज जे आहे ते 20 वर्ष आणि मॅक्झिमम एज जे आहे ते 25 वर्ष या ठिकाणी असलं पाहिजे. आपल्याला क्लिअर कट थ्रोट त्यांनी आपल्याला डेट पण या ठिकाणी दिले की यू मस्ट हॅव बीन बोर्न नॉट अर्लियर दॅन, म्हणजे 2 मार्च 2001च्या अगोदर तुमचा जन्म झालेला नसावा आणि 1 मार्च 2006च्या नंतर तुमचा जन्म झालेला नसावा. एकदम कट टू कट आपल्याला डेट यांनी दिलेले आहेत. ही डेट आपली जी डेट ऑफ बर्थ आहे त्याच्याबरोबर मॅच करायची आहे. जर इफ यू आर एलिजिबल तर मी 100% या ठिकाणी अप्लाय करू शकता. रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये नेहमी सांगायची काही गरज नसते, कारण जो मिनिमम क्रायटेरिया आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षाचं एक्सटेन्शन जे आहे रिझर्वेशन जे आहे ते SC आणि ST ला मिळणार. 3 वर्षाचं रिझर्वेशन जे आहे एक्स्ट्रा ते जर आपल्याला OBC साठी भेटणार. आणि जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 10 वर्षाचं जे काही एक्सटेन्शन आहे किंवा रिझर्वेशन आहे या ठिकाणी मिळणार. या डेट्स आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा, मिनिमम 20 मॅक्झिमम 25. आणि या डेट फक्त कॅरी फॉरवर्ड जे आहे मी या ठिकाणी केलेले आहेत. ह्या डेटवर फक्त आपल्याला थोडंसं लक्ष या ठिकाणी ठेवायचं आहे आणि हे ॲज ऑन 1 मार्च 2026 या ठिकाणी अशा पद्धतीने असेल. चला पुढे आलो सर, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे. एलिजिबिलिटीमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ते पण ॲज ऑन 1 मार्च 2026, म्हणजे 1 मार्च 2026 पर्यंत
तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी तर दिले बॅचलर डिग्री विथ मिनिमम 60% ऑफ द मार्क. बघा आता एक लक्षात ठेवा, जो कॅटेगरी जो जनरल कॅटेगरीचा असेल, जनरल कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर EWS असेल आणि OBC असेल, ह्या 3 कॅटेगरीच्या लोकांसाठी किंवा 3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅन्डिडेटसाठी आपल्याला या ठिकाणी 60% ऑफ द मार्क या ठिकाणी बॅचलर डिग्री किंवा ग्रॅज्युएशनला असलं पाहिजे. येस ऑब्व्हियसली इट इज एनी ग्रॅज्युएट, पण 60% पाहिजे. त्याच्यानंतर फॉर SC असेल, ST असेल, PWD कॅन्डिडेटसाठी जे आहे 55% क्रायटेरिया त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि लक्षात ठेवा हे पर्सेंटेज जे आहे हे नेहमी ॲग्रिगेट असतं. लक्षात ठेवा सर मला शेवटच्या वर्षाला 60 वर्ष किंवा 60% पाहिजे का, किंवा मला सर सेकंड इयरला 60% पाहिजे, नाही. इट इज कम्प्लीट ॲग्रिगेट. जर तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर 3 वर्षाचं ॲग्रिगेट तुमचं 60% आलं पाहिजे. जर 4 वर्षाचं असेल तर तुमचं 4 वर्षाचं जे ॲग्रिगेट आहे ते आपल्याला 55 आणि 60 रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी पाहिजे. ओके, इथं क्लिअरली बघा पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स जे आहे, काही लोकांचा फक्त डिप्लोमा झाला असेल असे लोक या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांची फुलफिल करत नाहीये. असे लोक विल नॉट कन्सिडर्ड ॲज द क्वालिफाईंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे ज्या लोकांचा फक्त डिप्लोमा वगैरे झालेला असेल अशा लोकांचं क्वालिफिकेशन इथं ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे आपण एक डिग्री आपली या ठिकाणी असली पाहिजे. बरं, त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी याच्यात अजून मेन्शन केलाय की कम्प्युटरची लिटरसी असलं तर चांगलंच आहे. म्हणजे सर आता मग आपल्याजवळ कम्प्युटरचं एखादं सर्टिफिकेशन असलं पाहिजे असं काही त्यांनी दिलंय का, नॉट एक्झॅक्टली. पण त्यांचं म्हणणं आहे कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन द कम्प्युटर अँड IT रिलेटेड ॲस्पेक्ट्स. म्हणजे आपल्याला MSc IT किंवा कुठला तुम्ही टॅलीचा कोर्स केलेला असला पाहिजे, तुमच्याजवळ प्रॉपर महाराष्ट्र सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं काहीतरी सर्टिफिकेशन ऑफ द कम्प्युटर किंवा IT पाहिजे, जरुरी नाही. तुम्ही यू मस्ट बी, त्यांनी एक्सपेक्टेड सांगितलं की तुमच्या कम्प्युटरचं नॉलेज जे आहे ते असणं गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं मी खाली दिलाय की 59.99ला ते कधी 60% कन्सिडर करत नाही, त्यांना ते लेस दॅन 60%च कन्सिडर करणार. आणि सर 54.99 विल बी ऑल्सो ट्रीटेड ॲज लेस दॅन 55%. म्हणजे इट इज मॅन्डेटरी की तुमचा पर्सेंटेज 60 किंवा 60पेक्षा जास्तच पाहिजे. 0.01 जरी कमी असेल तर इट इज नॉट कन्सिडर्ड. त्याच्यामुळे ही इलिजिबिलिटी आपली एज्युकेशनल इलिजिबिलिटी या ठिकाणी आहे. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सर बॅचलर डिग्री पाहिजे, ओके, विथ 60% फॉर जनरल, EWS अँड OBC, अँड फॉर द रेस्ट ऑफ द कॅटेगरी इट इज 55%. चला सर, स्कीम ऑफ सिलेक्शन युजली कसं असणार, यू कॅन सी ऑन द बोर्ड, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल. जनरली आपल्याकडे मेनली 4 फेज जे आहे ते या ठिकाणी असणार आहे. त्याच्यातला जो पहिला फेज आहे ऑनलाईन टेस्ट. त्याच्यानंतर दुसरा जो फेज आहे तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर तिसरा जो फेज आहे तो आहे पर्सनल इंटरव्ह्यू. आणि चौथा जो फेज आहे तो आहे मेडिकल टेस्ट. या 4ही कॅटेगरीमधून जो विद्यार्थी क्वालिफाय होईल त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रॉपर फायनल जे काही एम्प्लॉयमेंट आहे ते या ठिकाणी मिळेल. सर मेडिकल टेस्ट जी आहे, मी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की IDBI जितक्या स्ट्रिक्टली मेडिकल टेस्ट घेतं तसं दुसरं आतापर्यंत कुठल्याच बँकेने घेतलेलं नाही. मला आतापर्यंत कुठल्याच रिक्रुटमेंटमध्ये सर एखादा विद्यार्थी मेडिकलमध्ये डिस्क्वालिफाय केलाय असं मी ऐकलेलं नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, IDBI मध्ये मात्र मी हे ऐकलेलं आहे. IDBI मध्ये मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना शुगर प्रॉब्लेम जो असतो त्या शुगर प्रॉब्लेममुळे डिस्क्वालिफाय केलेलं आहे, ते मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नाव डेज खूप स्ट्रिक्टली चेक केला जातो तो म्हणजे कुठला, तर तुमची जी क्रेडिट हिस्ट्री आहे, तुमचा जो क्रेडिट आहे, तुमचं जे रेटिंग आहे ते क्रेडिट रेटिंग या ठिकाणी प्रॉपर चेक केलं जातं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमचा क्रेडिट स्कोअर जो आहे किंवा क्रेडिट हिस्ट्री जी आहे ती पण क्लिअर असणं गरजेची आहे. त्याच्यात कुठलाही झोलझाल नसला पाहिजे. काही लोन्स असतील, काही ॲडव्हान्सेस असतील तुम्ही घेतलेले जे कदाचित रीपे केलेले नाहीयेत तर ते तुम्हाला रीपे करून तुमचा क्रेडिट स्कोअर जो आहे तो प्रॉपर मेंटेन या ठिकाणी करावा लागेल. मग सर ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्टमध्ये एक्झॅक्टली काय होणार तर ते आपण आता या ठिकाणी बघूयात. बघा सर, पहिले जो फेज आहे आपला स्कीम ऑफ सिलेक्शन मधला तो आहे एक्झाम. पहिला फेज इथं बघा आपली सिंगल एक्झाम होणार आहे. त्यातल्या त्यात प्री आणि मेन्सचा विषय या ठिकाणी नाहीये, तुमची सिंगल एक्झाम होणार आहे. पहिल्या सिंगल एक्झाम मध्ये जी MCQ किंवा कम्प्युटर बेस असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर लॉजिकल रिझनिंग जे आहे, लॉजिकल रिझनिंगचे आपल्याकडे 60 प्रश्न 60 मार्कासाठी आहे. त्याच्यासाठी आपल्याला जो टाइम अलॉट करून दिला गेलेला आहे तो 40 मिनिटाचा आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये जर बघितलं तर 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क आहे आणि 20 मिनिटाचा वेळ त्याच्यासाठी असेल. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याला सोप्या भाषेमध्ये आपण मॅथ्स म्हणतो, 40 प्रश्न आहे, त्याच्यानंतर 40 मार्क आहे आणि 35 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिला गेला आहे. जनरल अवेअरनेस ऑब्लिक बँकिंग अवेअरनेस ऑब्लिक कम्प्युटर ऑब्लिक IT असा पोर्शन जो आहे तो या ठिकाणी चौथा सेक्शन आपला असेल. 60 क्वेश्चन 60 मार्क्स आणि 25 मिनिट्स आपल्याला या ठिकाणी दिले. सो 200 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स आणि 2 तासाचा म्हणजेच 120 मिनिटाचा वेळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलाय. तुम्ही इथे खाली बघू शकता मोस्ट ऑफ द टाइम्स विद्यार्थ्यांचा एक प्रश्न नेहमी असतो की सर
सेक्शनल कट ऑफ आहे का की ओव्हरऑल कट ऑफ आहे. त्यांनी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला जे मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते सेक्शनल ॲज वेल एज ॲग्रिगेट लेवलला दोन्ही केसमध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळवायचे. म्हणजे यांचा जो काही सेक्शनल कट ऑफ आहे तो सेक्शनल कट ऑफ पण असणार आहे, तो पण तुम्हाला मिनिमम पद्धतीने क्वालिफाय करायचा आहे. आणि जो ॲग्रिगेट कट ऑफ असेल तो कट ऑफ पण आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. त्याच्यामुळे हा आपला एक सिंगल पेपर आहे आणि हा सिंगल पेपर आपल्याला परफॉर्म करायचा आहे सेम ॲज IBPSच्या बाकीचे जे एक्झाम्स असतात त्याच पद्धतीने आहे. ओके, चला सर, स्कीम ऑफ सिलेक्शनमध्ये दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे पर्सनल इंटरव्ह्यू. आता पर्सनल इंटरव्ह्यू जे आहे डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी एक्झाम क्वालिफाय झाली, त्याच्या मेरिटमध्ये तुम्ही आला, त्याच्यानंतर तुमचं DV होणार आणि DVच्या नंतर आपला तिसरा जो फेज आहे तो इंटरव्ह्यूचा आहे, पर्सनल इंटरव्ह्यूचा आहे. इथं आपल्याला त्यांनी क्लिअरली सांगितलं की तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो 100 मार्क्सचा असणार आहे. म्हणजे आपला बघा आता 200 मार्क जे आहे 200 मार्कचा तुमचा पेपर या ठिकाणी ऑलरेडी झाला आहे आणि 100 मार्क जे आहे 100 मार्कचे इंटरव्ह्यू आहे. म्हणजे असा टोटल 300 मार्कचं जे काही तुमचं या ठिकाणी वेटेज आहे ते वेटेज या ठिकाणी असणार. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की जनरल OBC सॉरी याच्यामध्ये जर बघितलं SC ST OBC आणि PWD कॅन्डिडेट जे आहे यांना इंटरव्ह्यू क्वालिफाय करण्यासाठी मिनिमम 45% मार्क हे अनिवार्य आहे. आणि जनरल आणि EWS कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना 50% ऑफ द ॲग्रिगेट मार्क जे आहे ते या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये घेणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी जर मिळाले तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये फेल केलं जाईल. मागच्या काही दिवसामध्ये मी बघितलंय मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूजमध्ये काही विद्यार्थ्यांना जे आहे ना फेलही केलं जाते. सो यू आर सपोज टू प्रिपेअर एट दॅट लेवल. आपल्याला त्या लेवलला जाऊन प्रिपेअर करायचं इंटरव्ह्यूसाठी सुद्धा. जितका आपण इम्पॉर्टन्स, जितका वेळ, जितकं महत्त्व आपण आपल्या एक्झामला देतो तेवढंच इंटरव्ह्यूला पण देणं या ठिकाणी गरजेचं आहे. रॅदर दॅन तुम्ही परीक्षेमध्ये खूप सुंदर मार्क जरी घेतले आणि इंटरव्ह्यूमध्ये जर हा मिनिमम क्रायटेरिया जर तुमचा या ठिकाणी फुलफिल नाही झाला तर आपल्याला कदाचित ती रिक्रुटमेंट पासून वंचित राहावं लागेल. मग त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू याचं जे वेटेज आहे ते 75:25 या रेशोमध्ये कन्सिडर करून आपल्याला हे 300 मार्क जे आहे ते या ठिकाणी दिले जातील. आणि याचं कन्व्हर्जन जे आहे तर ते 100 मध्ये करून आपलं फायनल मेरिट जे आहे ते या ठिकाणी लागणार. मी परत एकदा रिपीट करतो, जे ऑनलाईन टेस्ट आहे तिचं वेटेज 75 आणि पर्सनल इंटरव्ह्यूचं वेटेज जे आहे ते 25 या रेशोमध्ये आपला फायनल जो काही रिझल्ट आहे तो या ठिकाणी लावला जाईल. इंटरव्ह्यू 100 मार्क्सचा असेल आणि त्याच्यानंतर 50% फॉर ओपन अँड EWS आणि रेस्ट ऑफ द कॅटेगरीसाठी 45% ऑफ द मार्क इज मिनिमम क्वालिफाईंग आहेत. कशासाठी? इंटरव्ह्यूसाठी. सर, स्कीम ऑफ द सिलेक्शनमध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळणार आहे बघा. इथं क्लिअरली दिले त्यांनी की कॅन्डिडेट कॅन अप्लाय इन्शुरिंग देअर एलिजिबिलिटी ॲज पर द क्रायटेरिया गिवन फॉर द रिस्पेक्टिव्ह पोझिशन अँड विल हॅव टू अप्लाय फॉर ओनली वन ऑफ दी झोन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असं की ओनली वन ऑफ द अबव लिस्टेड झोनमध्येच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्या बाहेर एका झोनमध्ये तुम्ही अप्लाय केलं तर दुसऱ्या झोनमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं, तिसऱ्या झोनमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं, त्यांनी क्लिअरली सांगितलं तुम्ही 3 वेळा जर अप्लाय करत असाल, तुम्ही 4 वेळा जर अप्लाय करत असाल तर जे लास्टवालं जे रजिस्ट्रेशन आहे ना ते लास्टवालं रजिस्ट्रेशन इज गोइंग टू बी कन्सिडर. त्याच्या अगोदरच्या सगळे रजिस्ट्रेशन तुमचे जे आहे ते कॅन्सल केले जातील असं क्लिअरली सांगितलंय. बरं, मग सर हे रिस्पेक्टेड झोनमधून तुम्ही अप्लाय करत असताना इथं नेमकं काय मुद्दा आहे तर बघा, प्रोफिशियंट रीडिंग, रायटिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ द लँग्वेज इंडिकेटेड अगेन्स्ट द रिस्पेक्टिव्ह झोन. म्हणजे ज्या झोनमधून तुम्ही अप्लाय करत आहात त्या झोनमधली भाषा तुम्हाला लिहिता, वाचता, समजता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, तरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. हा तर एक इनऑफिशियल क्रायटेरिया झाला. पण त्याच्यातला जो ऑफिशियल क्रायटेरिया त्यांनी सांगितलं की तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे. त्याच्यामुळे कोणी बाहेर जाऊन समजा आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा विचार करायचं पण नाही. बघा इथं द ॲप्लिकंट नीड्स टू फर्निश व्हॅलिड सेल्फ डोमिसाईल सर्टिफिकेट पर्टेनिंग टू द स्टेट ऑफ द अप्लाइड झोन. लक्षात घ्या, म्हणजे ज्या झोनमधून तुम्ही अप्लाय केलंय त्या झोन ज्या स्टेटच्या अंडर येतं त्या स्टेटचं डोमिसाईल तुमच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्याजवळ गुजरात आणि UP बिहारचं डोमिसाईल नसू शकणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला अप्लाय करायचंय महाराष्ट्रातून. त्याच्यानंतर त्यांनी क्लिअरली दिले की 10वी आणि 12वीचं जे स्टँडर्ड आहे त्या मार्कशीटवर आपल्याला जे आहे तर इथं क्लिअरली दिलेलं असतं की तुम्ही कुठल्या स्टेटमधून किंवा कुठल्या बोर्डातून तुम्ही या ठिकाणी जर समजा परीक्षा दिलेली आहे त्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवरून पण त्यांना लक्षात येतं की तुमचं एज्युकेशन महाराष्ट्रातून झालंय, गुजरातमधून झालंय की UP बिहारमधून झालंय. त्याच्यामुळे इट इज व्हेरी स्ट्रिक्ट अँड द ऑफिशियल पार्ट ओव्हर हिअर की तुम्ही जिथून अप्लाय करता त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुठल्याही पद्धतीने तुम्ही पेपर पास झाला, इंटरव्ह्यू पण पास झाला, त्याच्यानंतर DV मध्ये तुम्ही गेला आणि कुठलंही जर डॉक्युमेंट जर देण्यासाठी किंवा कुठलंही सर्टिफिकेशन प्रेझेंट करत असताना जर तुम्ही फेल झालात किंवा तुम्हाला ते सर्टिफिकेशन जर देता नाही आलं तर ऑन दी स्पॉट तुमचं जे कॅन्डिडेचर आहे ते त्याच ठिकाणी कॅन्सल केलं जाईल. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला पुढे एंटरटेन केलं जाणार नाही. हा का कॅन्डिडेट आपल्या लक्षात ठेवा. कॅन्डिडेचर डीम ॲज कॅन्सल्ड विदाउट एनी फर्दर रिसोर्सेस.
कुठल्याही पद्धतीने तुम्हाला एंटरटेन न करता ऑन दी स्पॉट तुमचं जे काही व्हॉट वी कॅन से दॅट द कॅन्डिडेचर आहे इट विल बी कॅन्सल्ड. ओके फाईन. त्याच्यानंतर पुढे आलोय सर, द बँक शॅल हॅव दॅट कॅन्डिडेट पोस्टेड इन 10 इयर्स. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा याला रिजनल असं नाव दिलंय त्यांनी, जॅम रिजनल, म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा ज्या झोनमध्ये तुम्हाला अप्लाय केलंय त्या झोनमध्ये तुम्हाला मिनिमम 10 वर्ष जे आहे ते या ठिकाणी पोस्टेड या ठिकाणी केलं जाईल विदिन द अप्लाइड झोन म्हणलंय त्यांनी. हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही जर मुंबई झोनमधून जर समजा अप्लाय केला असेल तर मुंबई झोनमध्ये तुम्हाला 10 वर्ष सर्व्हिस जी आहे ती करता येऊ शकते किंवा करावी लागू शकते. व्हेरी सेम फॉर पुणे आणि नागपूर ऑल्सो. तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. स्कीम ऑफ सिलेक्शनमध्ये तुम्ही अप्लाय करताना एका झोनमधून करायचं आहे, तिथलची लँग्वेज जी आहे ती येणं आपल्याला गरजेची आहे. मग सर महाराष्ट्रातून अप्लाय करत असताना मला कुठल्या झोनमध्ये कुठली भाषा त्यांनी दिलेली आहे? जर तुम्ही मुंबईमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी ही भाषा जी आहे आपल्याला आली पाहिजे किंवा आपल्या मराठीच्या किंवा 10वी किंवा 12वीच्या जे काही मार्कशीट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही भाषा दिसली पाहिजे. जर तुम्ही पुणे झोनमधून अप्लाय करत असाल तर व्हेरी सेम इथं मराठी ऑब्लिक कोकणी आपल्याला आली पाहिजे किंवा आपल्याला ती लिहिता वाचता समजता आली पाहिजे किंवा आपल्या 10वी 12वीच्या सर्टिफिकेशनमध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही नागपूरसाठी अप्लाय करताय तर नागपूरसाठी आपल्याला या ठिकाणी मराठी ही भाषा दिलेली आहे. मुंबई आणि नागपूर मराठी, पुणेसाठी मराठी ऑब्लिक कोकणी ह्या भाषा अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी आहेत. चला पुढे जातोय सर आपण. सॅलरी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर जवळपास त्यांनी सांगितले 6,14,000 ते 6.5 लाख, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर विचार केला आपण तर 45 ते 50,000 रुपये सॅलरी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळेल. याच्यापेक्षा जास्त डीपली जाण्याची काही या ठिकाणी गरज नाही मला असं वाटतंय. तर ॲज पर द करंट बँकिंग नॉर्म सब्जेक्ट टू अमेंडमेंट फ्रॉम द टाइम टू टाइम ग्रेड ओ ऑफिसर शॅल बी कन्सिडर फॉर द प्रमोशन ऑफ द नेक्स्ट कॅडर, जे की ग्रेड ए असणार आहे. बघा याच नोटिफिकेशनमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार की ग्रेड ए ची जी काय आहे असिस्टंट मॅनेजरची ती पण रिक्रुटमेंट सायमल्टेनियसली आलेली आहे. पण जो विद्यार्थी ग्रेड ओ जॅम म्हणून सिलेक्ट होणार पुढच्या काही वर्षामध्ये त्याला जे आहे तर पुढचं जे प्रमोशन मिळणार आहे ते प्रमोशन ती युजली 3 वर्षानंतर मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. 3 वर्षानंतर जो जॅम ग्रेड ओ आहे तो असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए म्हणून या ठिकाणी प्रमोट होईल असं त्यांनी डिस्क्राईब थोडंसं या ठिकाणी केलंय. हा पॉईंट तितका महत्त्वाचा नाहीये कारण मेन आणि महत्त्वाचा पॉईंट तोच आहे का आपल्याला पहिले या ठिकाणी सिलेक्शन मिळवायचं आहे. सिलेक्शन एकदा मिळालं बाय द प्रमोशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते आपोआप या ठिकाणी होत राहणार. सो सॅलरी स्ट्रक्चर जे आहे ते 6,14,000 ते 6.5 लाख या ठिकाणी आहे. ऑन अन ॲव्हरेज 45 ते 50,000 रुपयाचा पगार आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला मिळणार आहे. चला पुढे आलोय सर आपण. एक्झामिनेशनची काही फीस आहे तुम्ही बघू शकता 250 रुपये फी आहे फॉर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर 1,050 बाकीचे जेवढे आता ओपन OBC EWS जे काही असणार आहे त्या लोकांसाठी त्यांना 1,050 एवढी फी भरायची आहे आणि बाकी रेस्ट ऑफ द SC ST PWD कॅन्डिडेट जे आहे त्यांना 250 रुपये फी आपल्याला या ठिकाणी भरावी लागेल. सर एक्झाम सेंटर कुठे आहे? IDBI ने मोस्ट प्रोबेबली एक्झाम सेंटर खूप जास्त देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलाय. म्हणजे कुठेही तुमच्या नेटिव्ह प्लेस पासून तुम्हाला खूप दूर जाऊन पेपर द्यावा लागेल असं या ठिकाणी जरुरी नाहीये. लिस्टमध्ये तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता हे एवढे सेंटर्स आपल्यासाठी आहेत. ते नोटिफिकेशन जे आहे नोटिफिकेशनमध्ये पण तुम्ही चेक करू शकता. ज्या सिटीमधून ज्या गावामधून तुम्ही अप्लाय करता त्या गावातला सर्वात जवळचं सेंटर जे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय ते सेंटर आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पेपर त्या ठिकाणी जाऊन द्यायचा आहे. त्याच्यामुळे सेंटरच्या बाबतीमध्ये जास्त अडचण नाहीये कारण खूप जास्तीत जास्त सेंटर्स आता युजुअली आपल्याला या ठिकाणी दिले जातात. बघा कुठेही अप्लाय करत असताना आपल्याला काही डॉक्युमेंटची गरज असते. एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ईमेल ID असेल, मोबाईल असेल, ID प्रूफ असेल. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड सम ऑफ द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लाईक फोटोग्राफ अपलोड करायचे आपल्याला, सिग्नेचर अपलोड करायचे, लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड करायचे आणि एक हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते पण आपल्याला या ठिकाणी अप्लाय करावं लागतं. ते हँड रिटन डिक्लेरेशन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सेपरेटली तुमच्या समोर मांडत असतो. त्याच्यामुळे यावेळेचं हँड रिटन डिक्लेरेशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जे तुमच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिले गेलेले या अशा पद्धतीचं हँड रिटन डिक्लेरेशन आपल्याला तयार करायचे आणि ज्या नोटिफिकेशनमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला दिलेले यांच्या साइजेस, फोटोची साईज, साईनची साईज, लेफ्ट थंब इम्प्रेशन असेल किंवा त्याच्यानंतर आपले हँड रिटन डिक्लेरेशन असेल त्या साईजमध्ये एकदम प्रॉपर रिसाईज करून हे कायमस्वरूपी आपल्या मेलला सर्च करायचे आणि सेव्ह करून ठेवायचे म्हणजे जेव्हाही गरज आपल्याला पडेल याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करता येईल. बरं पुढे आलो सर. आता हेच झालंय महत्त्वाचा मुद्दा. आपण आतापर्यंत जी चर्चा केली ती होती जॅमची, ज्याला आपण ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ म्हणतो. आता बघा अजून एक नोटिफिकेशन सायमल्टेनियसली तुमच्या समोर या ठिकाणी आहे. ऍक्च्युली हे नोटिफिकेशन वेगवेगळे, 2 नोटिफिकेशन वेगळे आहेत पण याचे जे काही व्हिडिओ आहे तो मी एकत्र बनवलाय. त्यांनी डेट ज्या एक्झामच्या त्या टेंटेटिव्हली जवळपास सेमच ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्ही टोटल ऑफ वॅकन्सीज इथं ज्या 200 मिळाल्या असिस्टंट मॅनेजरच्या, फक्त याचा जो क्रायटेरिया आहे ना तो थोडासा वेगळा आहे. इथलचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की असिस्टंट मॅनेजरसाठी जी पोस्ट आहे ज्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया या ठिकाणी फुलफिल करायचं आहे. त्यांनी
क्लिअरली सांगितलं की मिनिमम 2 इयर, कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असला पाहिजे. कुठे? तर शेड्यूल पब्लिक सेक्टर बँक असेल, शेड्यूल प्रायव्हेट सेक्टर बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँक्स असेल, रिजनल रूरल बँक असेल, किंवा कॅन्डिडेट हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन द ब्रांच बँकिंग, ऑपरेशन, रिटेल, असेट्स, क्रेडिट, सेल्स, किंवा काही थर्ड पार्टी प्रोडक्ट एक्सेट्रा जे आहे. सो या टाईपमध्ये जर तुम्ही कुठलाही जर तुमचं समजा या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल मिनिमम 2 वर्षाचं, देन अँड देन यू आर सपोज टू अप्लाय फॉर असिस्टंट मॅनेजर. अदरवाईज जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर तुमच्यासाठी जामचा मी जे काही अत्यंत महत्त्वाचा पोर्शन जो आहे तो या ठिकाणी सांगितला आहे. सर यांच्या वॅकन्सीज फक्त 200 आहे. अनरिझर्व कॅटेगरीच्या 81 आहे, त्याच्यानंतर या SC आहे 30, ST आहे 15, OBC 54, EWS आहे 20, VI, HI, OH यांच्या पण मिळून आपल्याला या ठिकाणी टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत 200 वॅकन्सीज. आणि ह्या कुठल्याही झोन वाईज असलेल्या वॅकन्सीज नाहीये, ह्या ऑल इंडिया वॅकन्सीज आहे. याला कुठल्याही झोन वाईज तुम्ही अप्लाय करू शकत नाही. इथं लँग्वेजची जी काही विषय आहे तो पण एवढा जास्त स्ट्रिक्ट या ठिकाणी नाहीये. फक्त तुम्ही अप्लाय करताना ऑल इंडिया लेवललाच या ठिकाणी अप्लाय करू शकता. सर याचं जे एज लिमिट आहे, इथं एज लिमिट बघू शकता मिनिमम 21 आणि मॅक्झिमम 30 वर्षाचं या ठिकाणी जे काय एज लिमिट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून आपलं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन आपलं झालेलं पाहिजे. बघा इथं क्लिअरली दिलंय एक पॅरामीटर जे आहे ते पॅरामीटर काय आहे त्याचे. तर आपल्याला सर्वात पहिले एज लिमिट बद्दल बोललं गेलं की मिनिमम 21 पाहिजे आणि मॅक्झिमम 30 पाहिजे. इथं पण क्लिअर कट डेट दिलेलं आहे की 2 मार्च 1996च्या अगोदरचा जन्म नसावा आणि 1 मार्च 2005च्या नंतरचा जन्म नसावा. ह्या डेटच्या मध्ये जर तुम्ही असाल तर डेफिनेटली यू आर सपोज टू बी अप्लाय फॉर दिस. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल क्लिअरली सांगितले ग्रॅज्युएट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पासिंग ओनली. ओके, आता तुम्ही पासिंग जरी असाल, इथं तुम्हाला बघा जाममध्ये काय दिलं होतं त्यांनी 60%चा क्रायटेरिया पाहिजे होता, इथं त्यांनी सांगितलंय पासिंग ओनली. पण डिप्लोमा जर तुमचा झालेला असेल इथं पण क्लिअरली सांगितलं डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर ॲज द क्वालिफाईंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तुम्ही इथं पास जरी असाल तरी चालेल पण तुमचा डिग्री जो आहे तो फुल 3 or 4 इयर डिग्री तुमची कंप्लीट पाहिजे. डिप्लोमा कन्सिडर केला जाणार नाही. वर्क एक्सपिरियन्स बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय मिनिमम 2 इयर्सचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहिजे. डिझायरेबल पोर्शन त्यांनी काय दिलंय की प्रोफेशनल क्वालिफिकेशन लाईक CMA, CFA किंवा ICWA, CA, JA, IIB, त्याच्यानंतर CA, IIB याच्या एक्झाम जर ज्या लोकांनी ऑलरेडी क्वालिफाय केलाय ते थोडेसे डिझायरेबल आहे. म्हणजे ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू त्यांना थोडंसं जास्त महत्त्व या ठिकाणी दिलं जाईल. तर हे काही महत्त्वाचे पॅरामीटर जे आहे ते या ठिकाणी असणारे असिस्टंट मॅनेजरसाठीचे, ज्याला आपण एक्सपिरियन्स बेस्ड वॅकन्सीज या ठिकाणी म्हणतो आहे. बघा सॅलरी स्ट्रक्चर जे आहे याचं सॅलरी स्ट्रक्चर आपल्याला दिले की याचा बेसिक पे जो आहे करंटली ॲप्लिकेबल आहे 48,480 पर मंथ. लक्षात ठेवा हा जो आहे ना हा बेसिक पे आहे. म्हणजे सिटी वाईज HRA, TA, DA हे जे बाकीचे काही अलाउन्सेस आहेत ते अलाउन्सेस जे आहे याच्यामध्ये नंतर ॲड करून या पद्धतीने आपलं जे स्ट्रक्चर आहे पेमेंटचं ते या ठिकाणी असणार आहे. कॅन्डिडेट शुड नॉट कॅन्डिडेट शुड नोट दॅट द पे सेल्स असेल, अलाउन्स पे त्याच्या स्केल्स असतील, अलाउन्सेस असतील, रिइम्बर्समेंट असतील, प्री रिक्विजाइट्स असतील किंवा अदर टर्म्स अँड सबसिस्टिंग ॲट द टाइम ऑफ द जॉईनिंग. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल, ज्या एरियामध्ये ज्या सिटीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानुसार तुमचे अलाउन्सेस जे आहे ते युजली ठरवले जातील. युजली तुमचे अलाउन्सेस त्या पद्धतीने तुम्हाला दिले जातील जे सिटी वाईज थोडेसे व्हॅरी करतील, एवढं मात्र नक्की. बघा इथं जर आपण बघितलं तर असिस्टंट मॅनेजरच्या बाबतीत जर बघितलं तर आपण अत्यंत महत्त्वाचे फक्त 3च मुद्दे बघितले. बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम आहे. अप्लाय करण्याच्या डेट पण याच्या सेम आहेत. बाकी त्याच्यानंतर जे काही वेबसाईट आहे ती पण सेम आहे. पेपरचं पॅटर्न सुद्धा सेम आहे. त्याच्यानंतर फीस जी तुम्हाला लागणार आहे अप्लाय करण्यासाठी ती पण सेम आहे. त्याच्यामुळे बाकीच्या स्लाइड मी नवीन रिपीट न करता फक्त अदर दॅन ज्या काही वेगळ्या स्लाइड्स या ठिकाणी आहेत त्या स्लाइड फक्त मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवल्या आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची स्लाइड म्हणजे कुठली तर वॅकन्सीज अशा पद्धतीने दिले गेलेले आहेत. त्याचे काही महत्त्वाचे पॅरामीटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एज काय असेल, क्वालिफिकेशन काय असेल, वर्क एक्सपिरियन्स काय असेल, डिझायरेबल कॅन्डिडेटने कुठल्या गोष्टी फुलफिल केल्या पाहिजे, हे सॅलरी स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला या सर्व बँकिंगच्या किंवा सर्व एक्झामसाठी जर प्रिपरेशन करायचं असेल तर साकार एज्युकेशन इज द बेस्ट प्लेस फॉर ऑल ऑफ यू. आपण उद्यापासून जे आहे या ठिकाणी बॅच जी आहे ती स्टार्ट करतो आहे. 10 मार्च 2026 पासून आपली बॅच चालू होणार. जी आफ्टरनूनची बॅच आहे, डेमोज आपले उद्यापासून चालू होत आहे. तर दोज डिझायरेबल कॅन्डिडेट किंवा दोज आर इगरली वेटिंग फॉर दिस काइंड ऑफ रिक्रुटमेंट, असे जे कॅन्डिडेट आहेत दे जस्ट वॉन्ट टू प्रूव्ह देमसेल्फ, अशा लोकांसाठी इथं तुम्ही बघू शकता ही बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. या बॅचला तुम्ही यायचंय, जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर हे डेमोज तुम्हाला या ठिकाणी करायचे. एकदा तुमचे डेमो क्लिअर झाले, ते डेमो क्लिअर झाल्याच्या नंतर
तुम्हाला जर सगळ्या गोष्टी सॅटिस्फाईड वाटल्या तिथून पुढे आपण ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती घेणार आहोत. बघा नंबर ऑफ वॅकन्सीज खूप येत आहे. ऑलरेडी IBPS किंवा SBIच्या डेट्स पण आपल्या येऊन गेलेल्या आहेत आणि अधूनमधून अशा काही सरप्राइझिंग ज्याला आपण म्हणू शकतो सरप्राइझिंग रिक्रुटमेंट ज्या आहेत ह्या पण आपल्याला येतच राहणार आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट यू मस्ट बी प्रिपेअर फॉर ऑल दिस थिंग्स. कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण म्हणतो की जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा विहीर खोदल्याने आपल्याला ते पाणी प्यायला भेटणार नाहीये. आपल्याला अगोदर विहीर खोदून ठेवायची आहे. जेव्हा जी रिक्रुटमेंट येईल, जेव्हा जी एक्झाम येईल, त्या एक्झामसाठी आपण रेडी असलो पाहिजे. त्याच्यासाठी जस्ट स्टार्ट युअर प्रिपरेशन ॲज सून ॲज पॉसिबल. मी तर माझं नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो दॅट द टुमॉरो नेव्हर कम्स. तुम्हाला तुमची सुरुवात आजपासून करायची आहे आणि लवकरात लवकर आपलं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. बिकॉज द साकार एज्युकेशन इज द ओनली प्लेस वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू. थँक्यू.